दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रकरणाच्या नंतर धर्मादाय आयुक्तांची कठोर पावलं। आरक्षित खाटा निर्धन दुर्बल घटकांमधल्या रुग्णांना उपलब्ध करून द्या। धर्मादाय रुग्णालयामधील नियम कठोर करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलेली जमीन सरकारने परत घेतली पाहिजे। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। या प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हावी, वडेट्टीवारांची मागणी। पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भातल्या राज्याचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे। आजही नागरिक आक्रमक होण्याचीही शक्यता आहे। भाजपच्या महिला आघाडीच्या आंदोलकांवरती गुन्हा दाखल झालाय। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड केल्याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूच्या नंतर दीनानाथ रुग्णालयाचा चौकशी अहवाल एबीपी माझाच्या हाती। भिसे यांच्यासाठी जुळी गर्भधारणा धोकादायक असल्याचा निष्कर्ष। गंभीर स्थितीमुळे किमान 3 वेळा तपासणी गरजेची होती। जमेल तितके पैसे भरून ऍडमिट होण्याचा रुग्णालयाने सल्ला दिला होता, असाही दावा। भिसे कुटुंबियांचा मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावरती आक्षेप। आम्ही पैसे देण्यासाठी तयार असताना सुद्धा हॉस्पिटल प्रशासनाने वेळ वाया घालवल्याचा भिसे कुटुंबियांचा आरोप। पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्याचे राज्य महिला आयोगाचे आदेश। पुणे महानगरपालिका आयुक्तांना आदेश देण्यात आले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने थकवला 27 कोटींचा मिळकत कर। रुग्णालय चालवणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने 2019-20 पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचं महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट। उद्योगमंत्री उदय सामंत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला। येत्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला महत्त्व आहे। संदीप देशपांडे, अमेय कोपकर, अभिजित मानसे हे शिवतीर्थावरती उपस्थित आहेत। नाशिकमध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा शेतकऱ्यांना अजब सवाल। कर्जमाफीच्या पैशामधून साखरपुडा लग्न करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कोकाटेंचा शेतकऱ्यांना सवाल। कृषी मंत्री हे सत्तेच्या मस्तीत वावरतायत। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार गंभीर नाही, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। घटस्फोटाच्या नंतर पोटगीच्या विरोधात धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। लग्नाचे पुरावे देण्यासाठी करुणा मुंडे यांना आजची मुदत। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहामध्ये मारहाण केल्याची महादेव गित्ते, राजेश वाघमोडे याची कारागृह अधीक्षकांकडे तक्रार। सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे। मनीषा बेळवेंचा मोबाईल आरोपीच्या घरी सापडलाय। फोन डिस्चार्ज झाल्यामुळे अद्याप माहिती काढता आलेली नाही। आरोपी भोसले सुदर्शन घुलेच्या गावामध्ये ऊस तोडणी करायचा, त्यामुळे आरोपी भोसले याचं सुदर्शन घुले कनेक्शन आहे का याचाही शोध सुरू आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या दौऱ्यावर रामनवमीच्या निमित्त कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि यानंतर ॲडव्होकेट एस.के. जैन यांच्या अमृत महोत्सवाला सुद्धा हजेरी लावतील। सरकारला सुबुद्धी देण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि या सरकारपासून जनतेची सुटका करावी, हीच प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना। विजय वडेट्टीवार यांचा सरकारवरती हल्लाबोल। नागपूर हिंसाचाराच्या नंतर उद्या निघणाऱ्या रामनवमी शोभायात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त। 2000 पोलिसांचा फौजफाटा असणार रस्त्यावरती तैनात। ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा शोभायात्रांवरती नजर असेल। शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। पहाटेच्या काकड आरतीच्या नंतर साईबाबांच्या पालखीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ। उद्या साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहील। भारतीय संत समिती आज नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठकीचं आयोजन। बैठकीमध्ये संत समिती आपली भूमिका स्पष्ट करेल। कुंभमेळ्याच्या आयोजनासंबंधी विविध मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या कर्मचारी भरतीमध्ये गैरव्यवहाराचा आरोप। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल। या संदर्भामध्ये गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय संचालकांना नोटीस। 29 एप्रिलपर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश। नागपूर शहरामधील वृक्ष गणनेचा अहवाल दर महिन्यामध्ये सादर करा। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे महापालिका आयुक्तांना निर्देश। कायद्यानुसार महानगरपालिकेनं दर 5 वर्षांनी वृक्ष गणना करणं आवश्यक आहे। 2011 मध्ये करण्यात आली होती शेवटची वृक्ष गणना। वस्तू आणि सेवा कर विभागानं नोंदवली उल्लेखनीय महसूल वाढ।
2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 2,25,300 कोटींपेक्षा अधिक महसूल संकलित करण्यात आलाय। हा महसूल संपूर्ण राज्याच्या कर महसुलामधील 60% जास्त आहे। मनसेचे पदाधिकारी बोरिवलीमधल्या मोक्ष प्लाझामध्ये जाऊन व्यापाऱ्यांना मराठी पुस्तकं भेट देणार। मराठी भाषेचा आग्रह, प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी मनसेचा उपक्रम। मनसैनिकांना आवर घाला, बँक कर्मचारी संघटनेचं राज ठाकरेंना पत्र। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने हे पत्र लिहिलंय। अधिकाऱ्यांच्या बदल्या देशपातळीवरती, या अधिकाऱ्यांना 22 प्रादेशिक भाषा शिकाव्या लागतील। शक्य आहे का? पत्रामधून सवाल। वांद्रे कुर्ला संकुलामधील 3,400 चौरस मीटर जागेवरती लवकरच पर्यावरण भवन उभं राहणार आहे। या इमारतीच्या उभारणीसाठी MMRDAने BKC मधील जागा 80 वर्षाच्या भाडे करारावरती देण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय। पश्चिम रेल्वेचा बोरिवली ते राम मंदिर दरम्यान मेगा ब्लॉक आज मध्यरात्री 12:15 वाजल्यापासून रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक असेल। सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाईल। हार्बर मार्गावरती रविवारी ठाणे ते वाशी या स्थानकांच्या दरम्यान ब्लॉक आहे। सकाळी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल आणि परिणामी वाशी, नेरूळ, पनवेल पासून ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप सेवा या रद्द राहतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।